शंखपूजेचे हे 5 नियम माहीत नसतील तर घरामध्ये भयंकर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. चला त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे घरामध्ये 2 शंख ठेवणे. कुठल्याही घरामध्ये जर 2 शंख असतील तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे घरामध्ये कधीही 2 शंख नसावेत. एक चांगल्या प्रकारचा शंख ठेवून दुसरा शंख नदीला किंवा समुद्राला विसर्जित करावा. दुसरं म्हणजे हा शंखाच्या ऐवजी आपण शंखिनी घरामध्ये ठेवणे. शंखिनी म्हणजे काटेरी प्रकारचा शंख. ही शंखिनी जर घरामध्ये असेल तर ही शंखिनी मुख्यतः तंत्रविद्येकरता वापरली जाते. या शंखिनीला हायर फॉर्म ऑफ एनर्जी म्हटलं जातं. ही जर घरामध्ये असेल तर घरामध्ये लक्ष्मीचा ऱ्हास होऊ शकतो. त्यामुळे शंखिनी घरामध्ये न ठेवता चांगला गोलगुटिक शंख घरामध्ये ठेवावा. तिसरी चूक ती म्हणजे शंखाने महादेवावरती किंवा सूर्याला पाणी टाकणे. या दोनही देवांना शंखाने कधीही पाणी टाकू नये. शंख ही देवता पूजनाकरता असते, त्याकरता त्याच्यामध्ये पाणी ठेवलं जातं, परंतु शंखामधून या देवतांना पाणी घालणे हे अयोग्य सांगितलेलं आहे. चौथी चूक म्हणजे घरामधील स्त्रियांनी शंखाची पूजा करणे. शंखामध्ये महालक्ष्मी रुसून बसून ती समुद्रामध्ये जाऊन बसलेली होती. त्यामुळे अशी मान्यता आहे की जर स्त्रियांनी शंखाची पूजा केली तर घरातली लक्ष्मी ही रुसू शकते आणि स्त्रियांचे वादविवाद त्यांच्या पतीसोबत होऊ शकतात आणि घरामध्ये लक्ष्मीचा ऱ्हाससुद्धा होऊ शकतो. पाचवी चूक म्हणजे या शंखामध्ये शंख वाजवून तसाच उच्चिष्ट शंख आपल्या देवघरामध्ये स्थापित करणे. जर तुम्ही शंख वादन करत असाल, शंख वाजवत असाल तर त्यानंतर तो शंख धुवून नीट व्यवस्थित पुसून नंतरच देवघरामध्ये ठेवावा. कारण की उष्टा शंख देवघरात ठेवल्याने सुद्धा या शंखाचा दोष आपल्याला लागू शकतो. अशाच माहितीकरता कैवल्य ज्योतिषला फॉलो करा. तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारचा शंख आहे आणि तो कसा ठेवलेला आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो नमः.